नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर 2 मार्चला होळी आहे. तर होळीच्या दिवशी एक नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतात. आपल्या घरामध्ये व्यवसाय नीट चालत नसेल तर व्यवसाय नीट चालण्यासाठी मदत होत असते. तर त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे. तो नारळ जो आहे तर न सोललेला नारळ घ्यायचा आहे. तर मग तो नारळ घेतल्यानंतर आता बऱ्याच वेळा काय होते की संध्याकाळच्या वेळेसच हा आपल्याला उपाय करायचा आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य उंबरठ्यावरून दारापर्यंत आपल्याला 7 वेळा फिरवायचा आहे. आणि त्यानंतर मग जिथे कुठे आपण होळी पेटवणार आहोत तर त्या होळीमध्ये हा जो नारळ आहे तर नारळ टाकायचा आहे. जाताना मागे वळून बघायचे नाही आणि आल्यानंतर घरामध्ये येण्या अगोदर हातपाय धुवूनच मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे. जर तुमच्या घरी दुकान असेल किंवा इतर काही व्यवसाय असेल तर दुकानावरून पण तुम्ही असा एक नारळ जो आहे तर तो उतरवून होळीमध्ये टाकू शकता. तर मग तुमच्या घरात अशा समस्या असतील, ह्या अडचणी काही असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी असा उपाय तुम्ही होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.